माझ्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे. सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे. सध्याची ही आनंदाची वार्ता, ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 5,000 होण्याचा मार्ग अखेर झालाय मोकळा. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये अचानक असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 5,000 होण्याचा मार्ग झालाय मोकळा. जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग झाला असेल मोकळा, तर इथून आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागेल देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती की फार कष्टानं मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्याला ते येणारा व्हिडिओ सातत्याने मिळत राहतो, पण आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहते या ठिकाणी प्रोत्साहन, ज्याची आम्हाला खूप आहे या ठिकाणी गरज. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 5,000 होण्याचा मार्ग अखेर झालाय मोकळा. पण अशी कोणती ती परिस्थिती उद्भवली, अशी कोणती घटना घडली की ज्याच्यामुळे अचानक आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग झालाय मोकळा? चला या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात आणि हेही जाणून घेऊयात की जर पोषक परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी इथून आणखीन किती वाट ही पाहावी लागू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती 2,000 रुपये प्रति क्विंटल पासून 2,300 रुपये प्रति क्विंटल आहे. जर इथून पुढचा सामान्यतः आपण विचार केला तर कांद्याचे बाजारभाव तेजीत राहणार आहेत. त्यामागची बरीच कारणे आहेत, पण त्यापैकी सर्वात महत्त्वाची जी 2-3 कारणं आहेत ती आपण या ठिकाणी जे ते अधोरेखित करणार आहोत, की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा समजेल की कांद्याचा बाजारभाव का, कधी, किती, कसा वाढणार आणि कधीपर्यंत होणार आहे 5,000 पार. तर बघा मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावाला 5,000 पर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण जे की कारणीभूत असणार आहे ती आहे कांद्याची आवक, म्हणजे कांद्याचा पुरवठा. बघा मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा पुरवठा आहे तो त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात घटणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे तर मित्रांनो, या ठिकाणी दक्षिणेतील राज्यांमध्ये जी अर्ली खरीप कांदा लागवड होती ती यंदा भयंकर घटली. बरं, घटली तर घटली, पण त्यानंतर मोठा प्रॉब्लेम कुठं झाला आहे तर त्या ठिकाणी वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी योग्य प्रमाणात पाऊससुद्धा झाला नाही. आता हे सगळं घडल्यामुळे काय झाले की जे दक्षिणेतील राज्य होते त्यांना आणखीनच जास्त अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये काय झाले की दक्षिणेतील जे राज्य आहेत, तर दक्षिणेतील राज्यांमधून जी कांद्याची आवक 15 ऑगस्ट नंतर सुरू होते, खास करून कर्नाटकमधून, तर ती कांद्याची आवक जी आहे, तर ती कांद्याची आवक यंदा काही जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसणार नाही. आता दिसणार नाही याचा अर्थ काय की मग काय कांदा येणारच नाही का? तर एक सांगतो तुम्हाला, कांदा 100% येणार आहे. असं कधीच होत नाही की 0 होईल, परंतु लक्षात घ्या की पॅटर्न कसा आहे. मागच्या 10 वर्षात आपण बघत आहोत की 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची ही आवक होत असते. आता ही जी कांद्याची आवक आहे ती 15 ऑगस्ट नंतर जेव्हा फेस्टिवल सीझन स्टार्ट होते, तर 15 ऑगस्ट पासून ते जवळपास 15 सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रणात ठेवते. आता हे जे नियंत्रण आहे तर ते अत्यंत महत्त्वाचे, कारण इथं कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतात. पण यंदाच्या वर्षी झाले काय की मागच्या 10 वर्षामध्ये कांद्याची जी आवक आहे ती कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून तब्बल 50% पर्यंत घटण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदाची परिस्थिती किती बिकट आहे, किती प्रतिकूल आहे, किती भूतोन भविष्यती आपण व्यतीत केली आहे असं राहणार आहे. आणि त्याच्यामुळेच आपण बघू शकतात की सरकारनं कांद्याचे बाजारभाव तब्बल 7 वेळा खरेदीचे वाढवले आहेत.
सरकारला सगळं माहीत असते. त्यांना त्या ठिकाणी मागणी, पुरवठा, उत्पादन आणि त्याचबरोबर भविष्यातील परिस्थिती याचा अंदाज असतो. त्यामुळं सरकारनं कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली. 7 वेळेस भाव वाढवले. तेव्हाच हे क्लिअर झालं होतं की कांद्याचं बाजारभावाचं गणित हे भविष्यात फार तेजीचं आहे. आता ती वेळ आली की ज्यावेळी तेजी सुरू होणार आहे. आता तुम्हाला सांगतो की 15 ऑगस्ट नंतर कांद्याची जी आवक आहे, ती आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30% पेक्षा अधिक घटणार आहे आणि त्याच्यामध्ये 50 ते 60% घट ही कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून येणाऱ्या कांद्यामुळं होणार आहे. म्हणजे 30% घटीमध्ये 60% हिस्सा कुणाचा आहे? तर कर्नाटक व दक्षिणेतील राज्याचा. मग अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे की बाबा आवक खूप मोठ्या प्रमाणात घटली, पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात घटला की आपोआप त्या ठिकाणी मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि होतच असतो. आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मग याला काउंटर करण्यासाठी सरकार आयात करू शकते का? सरकार कुठून आयात करणार? आपणच सर्वात मोठा कांदा निर्यातक देश आहोत आणि याच्यामुळे आपल्याला आयात हा पर्याय जवळपास उपलब्ध नाही. हा थोडीफार कुठंतरी इजिप्तमधून, अफगाणिस्तानमधून आयात केली तर वेगळी गोष्ट आहे, पण शक्य नाही. मग सरकार निर्यात बंदी केली तर बघा सरकार या स्थितीत, परिस्थितीत, मनस्थितीत नाहीये की सरकार डायरेक्टली त्या ठिकाणी कांदा निर्यात बंदी करेल, कारण सरकारला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत याचा खूप मोठा जो आहे तो परिणाम भोगावा लागलाय. त्यामुळे सरकार त्या ठिकाणी त्या परिस्थितीत जाईल शक्यता कमी आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण लक्षात घ्या ना, आंतरराष्ट्रीय बाजारात धरसोड वातावरण जर आपण ठेवलं, म्हणजे आपलं धोरण धरसोडीचं राहिलं समजा की बाबा अचानक आपण कांदा निर्यात करतो, अचानक निर्यात बंदी लादतो, तर या परिस्थितीमध्ये मग आपल्यावरती कोणी विश्वास ठेवून कांदा खरेदी करणार आहे का? नाही. मग आपली क्रेडिबिलिटी डाऊन होते ना. मग याला त्या ठिकाणी सरकार जपून ठेवण्यासाठी निर्यात बंदीचं शस्त्र यंदा उचलण्याची शक्यता दिसत नाही. आता निर्यात बंदीचं शस्त्र नाही उचललं तर तुम्हाला सांगतो 15 ऑगस्ट नंतर भारताची कांदा निर्यात ही दरवर्षी वाढत असते. मग तिथं कांदा निर्यात ही वाढणार, अटळ आहे. आणि दुसरी गोष्ट पुरवठा कमी होणार हे पण अटळ आहे. आणि आता भविष्यात भाव वाढणारे हे जर चित्र दिसलं की व्यापारीसुद्धा खरेदीसाठी तुटून पडणार आहेत. आणि खास करून एक गोष्ट लक्षात घ्या की A1 क्वालिटीचा कांदा मार्केटमध्ये अत्यंत कमी शिल्लक आहे. आणि ह्याही भ्रमात राहू नका की कास्तकार बांधवाकडे खूप जास्त कांदा आहे, तर कास्तकार बांधवांकडे सुद्धा जास्त प्रमाणात कांदा हा सध्या उपलब्ध नाही. मग या परिस्थितीमध्ये विचार करा की सगळी परिस्थिती आपल्याला सुचवत आहे, सांगत आहे, इंडिकेट करत आहे की आता कांद्याचे बाजारभाव भयंकर प्रमाणात सुधारणार. आता इथं प्रश्न होतो की चला कांद्याचे बाजारभाव समजा भयंकर प्रमाणात सुधारले, तर मग कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत 5,000 होणार? तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड तेजीची सुरुवात होईल. मग इथं कांदा बाजारभाव सुरुवातीला 2500, त्यानंतर 3,000, पुन्हा 3,500, पुन्हा 4,000, पुन्हा 5,000 असा वाढत जाणार आहे. कांद्याच्या तेजीचं रॉकेट 15 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. मग आता कांदा बाजारभाव 5,000 कधी होणार? तुम्ही सिंपली माझं जे समीकरण किंवा गणित आहे ते समजून घ्या. 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव 31 ऑगस्टपर्यंत 2500 ते 3,000च्या दरम्यान राहणार. त्यानंतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याची बाजारभाव पातळी 3 ते 3,500च्या दरम्यान राहणार. आणि त्यानंतर कांद्याचा बाजारभाव 15 सप्टेंबर ते जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत 3,500 ते 4,000 राहणार. आणि कांद्याची दर पातळी कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी ऑक्टोबर महिन्यात 5,000ला गवसणी घालताना दिसू शकते. पण जर अनुकूल परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली तर कांद्याचा दर सप्टेंबर एंडिंगला सुद्धा 5,000 होऊ शकतो. आजच्या कंडिशनला याची शक्यता कमी आहे, पण शक्यता 5 to 10% ही पण आहे की बाबा कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर एंडिंगला 5,000 होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला काय वाटते होईल का? तर मला सध्याच्या कंडिशनला वाटते की कांदा बाजारभाव सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत 5,000ला गवसणी घालणार नाहीत. पण ऑक्टोबर महिन्यात ही परिस्थिती जी आहे ती बदलू शकते आणि कांदा बाजारभाव 5,000पर्यंत पोहोचू शकतो. कारण लक्षात घ्या की कांद्याची जी आवक आहे की जी भरघोस भरपूर प्रमाणात होईल ती डिसेंबरपासून. तोपर्यंत कांदा आवक जास्त प्रमाणात वाढणार नाही. ही जेमतेम परिस्थिती त्या ठिकाणी चालू राहील. मागणी पुरवठ्यातील हा गॅप कांद्याला त्या ठिकाणी तेजी प्रदान करत राहील. आणि ऑक्टोबर महिन्यात जर कांद्याचा बाजारभाव 5,000ला गवसणी घालताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
पण याच्या अगोदरच कांदा बाजारभाव जर 5,000पर्यंत पोहोचला तर त्यातही आश्चर्य नको, कारण कांद्याचा स्टॉक फार कमी आहे, पुरवठा फार कमी आहे, मागणी फार जास्त आहे, निर्यात बंद होणार नाही. आता याच्यानुसार विक्रीचं समीकरण कशा पद्धतीनं आपण साधायचं, तर लक्षात घ्या मित्रांनो, विक्रीचं गणित साधायचं म्हटलं की ॲक्युरेट आपल्याला आकडेवारी पाहिजे, ती आता मी सादर केली आहे. त्यानुसार सांगतो, 5,000ची वाट बघत सगळा कांदा ठेवायचा नाही, लगेचच तेजी आली म्हणून सगळा कांदा विकायचा नाही, तर एक संतुलित भूमिका घ्यायची. कशी घ्यायची? 2800 3,000पर्यंत कांद्याचा भाव पोहोचला की तिथं कांदा विक्री सुरू करायची. एकतर 20% किंवा 25% आपण कांदा इथं विकू शकतो, की समजा 100 गोण्या आहेत तर 20 ते 25 गोण्या इथं विका. त्यानंतर 3,500च्या आसपास पोहोचलो की तिथं तुम्ही त्या ठिकाणी 25 गोण्या विका. 4,000ला 25 गोण्या विका, मग बाकी 25 गोण्या तुमच्या मनावर. मग 4,500ला विकतात का 5,000ला तुमच्या मनावर आहे. कारण कसं आहे की 5,000चं जरी या ठिकाणी आपण भाकीत केलं तरी एखाद्या 4,900 वरून सुद्धा भाव रिव्हर्स येऊ शकतात. म्हणून या जगात शाश्वत काही नाही. भविष्यात सरकारची ध्येय धोरणं कशी राहतात, त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर बांगलादेश खरेदीचा काय मार्ग मोकळा होतो का, त्यासोबतच आपण जर बघितलं तर चीन आणि पाकिस्तानचा भविष्यात कांदा कधी आणि किती येतो, हे सगळं बघावं लागेल. पण एवढं खरं आहे की कांदा भाव 5,000 होण्याचा मार्ग खुला झालाय, मोकळा झालाय आणि ऑक्टोबर महिन्यात कांदा भाव 5,000ला गवसणी घालू शकतात. लक्षात घ्या, याही अगोदर कांदा भाव 5,000पर्यंत पोहोचू शकतात, पण त्याची शक्यता थोडीशी कमी आहे. आता मग इथून पुढे आपण कांदा विक्री करत असताना एकच लक्षात ठेवायचं किंवा एकच काळजी घ्यायची की 3,000पर्यंत भाव पोहोचला म्हणून सर्वांनी एकदाच कांदा विकायला आणायचा नाहीये. किंबहुना आपण हे गणित बसवायचं आहे आपल्या डोक्यात फिक्स, की बाबा किती पण तेजी येऊ, आपण 25% तेजीमध्ये कांदा विकायचा आहे. म्हणजे मार्केटमध्ये अचानक कांदा जास्त होणार नाही. नाहीतर काय होते, थोडा पण कांदा जास्त झाला तर व्यापारी गैरफायदा घेतात आणि मग व्यापाऱ्यांनी घेतलेला गैरफायदा आपल्याला त्या ठिकाणी फार अडचणीत आणू शकतो. कारण एकदा जर आवक वाढली तर त्याचे फोटो व्हायरल महिनाभर होतात आणि त्याच्यामुळे पुन्हा कांद्याचे बाजारभाव एकदा पडले तर महिनाभर ते त्या ठिकाणी तेजीत येत नाहीत. म्हणजे इथं थोडीशी आपल्याला सावधगिरीची भूमिका घेऊन टप्प्याटप्प्यात कांदा विकायला आणायचा आहे, ज्यामुळे तेजीला आपण आणखीन मदत करू शकतो. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, की ज्यात आपण बघितलं की कांदा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग कसा मोकळा झालाय आणि कधीपर्यंत देशात आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो 5,000 पार. तरी देखील काही प्रश्न असतील, विचारायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा. राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.